घ्यायची मी सुगरण सुगरण करते संसार सुखाचा। नमस्कार, ईस्टर्न स्पायसेस गोडा मसाला सुगरणमध्ये मी प्राजक्ता माळी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। मैत्रिणींनो, विविध प्रांतानुसार विविध प्रसिद्ध फळं आपल्याला माहिती आहेत। बघा ना, नाशिकची द्राक्ष, नागपूरची संत्री, कोकणचा आंबा, आणखी एक फळ प्रसिद्ध आहे पण कोकणचं, कोणतं बरं? काजू? नाही हो, माझ्या मनात वेगळं फळ आहे, ओळखा। करेक्ट, फणस। फणसाचे गर तर सगळ्यांनाच आवडतात, म्हणजे पुलांनी म्हणून ठेवलंय ना ते, नको पुलांचं नाव निघालं की मी अशीच बडबड करत राहीन आणि मग रेसिपी राहूनच जायची। हा, तर मी म्हणते फणसाचा गर सगळ्यांना आवडतो, फणसाची भाजी, फणसाची पोळी आणि फणसाचं लोणचं सुद्धा मला पण खूप प्रिय आहे। तुम्हाला सुद्धा आवडतं ना? अगदी बरोबर। पण आज आपण फणसापासून बनवलेला एक वेगळा पदार्थ पाहणार आहोत। उत्सुकता आहे ना मनात? कोणता तो पदार्थ? चला तर जाणून घेऊयात। त्यासाठी आमंत्रित करूयात आजच्या आपल्या सुगरण मैत्रिणीला, ज्यांचं नाव आहे माधुरी रेडीज। नमस्कार। नमस्कार। कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत। धन्यवाद। फणसापासून बनवली जाणारी अशी कोणती वेगळी रेसिपी तुम्ही आम्हाला आज शिकवणार आहात? आपण कच्च्या फणसाचे कबाब करतोय। ओहो, म्हणजे जो आता मार्केटमध्ये कच्चे जे फणस मिळतात त्यापासून बनवते। बर, कच्च्या फणसाचे कबाब। मैत्रिणींनो, मला जाणून घ्यायची आता खूप उत्सुकता लागली आहे की ही रेसिपी नक्की कशी बनवायची। हा, तुम्हाला पण उत्सुकता आहे ना? आपण लागलीच त्या कृतीकडे वळूयात, पण त्याआधी फणसाचे कबाब बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतंय तेवढं लिहून घ्या। शिजवलेला फणस 1 वाटी, ओट्स 1 वाटी, ओलं खोबरं 1 वाटी, चिरलेला कांदा 1 वाटी, बेसन 1 वाटी, मिरची पेस्ट 1 टेबलस्पून, आलं लसूण पेस्ट 1 टेबलस्पून, लाल तिखट 1 टेबलस्पून, हळद 1 टेबलस्पून, धणेपूड 1 टेबलस्पून, तीळ 1 टीस्पून, लिंबाचा रस 1 टीस्पून, चीज 1 क्यूब, मीठ चवीनुसार आणि कोथिंबीर। साहित्य तुम्ही लिहून घेतलंच असेल। चला तर मग आपण लागलीच कृतीकडे वळूयात। हो, आपण हे फणसाचे जे छोटे काप करून घेतलेत ते आपण पुन्हा बारीक करून घेतले। हा एक कच्चा फणस आहे, जे छोटे आता बाजारामध्ये मिळतात तो फणस आहे। त्याचे आपण साली काढून घेतल्यात आणि अशा पद्धतीने त्याचे तुकडे करायचे। अच्छा। आणि कुकरमध्ये 3 शिट्या त्याला करून घ्यायच्या, उकडून घ्यायचं। अच्छा। हे आपण कसं केलं हे दाखवण्यासाठी म्हणून ठेवलंय आणि हा मॅश केलेला आहे तयार। अच्छा अच्छा। आता आपण याच्यामध्ये थोडा 1 चमचाभर तेल घालू। त्यामध्ये मिरची सगळी घालायची। ही फक्त मिरची आहे की याच्यात आलं पण आहे? नाही, ही मिरची आहे नुसती। अच्छा। आता थोडी मिरची फ्राय झाली की आलं आणि लसूण पेस्ट घालायची। साधारण 1 चमचा। हा, 1 चमचा। कांदा सगळा घालू। फणसाची ही रेसिपी तुम्हाला कुठे शिकायला मिळाली? फणस म्हणजे सर्रास भाजी केली जाते, कच्च्या फणसाची शक्यतो भाजी आपण करतो। बरोबर। मुलं हल्ली भाजी खायला फार कंटाळा करतात, तर काहीतरी असं वेगळं केलं तर मुलं खातील आणि त्यांनाही ओळख होईल की कच्चा फणसाचा आपण करू शकतो। बरोबर, असं विविध प्रकार करता येतात। हा, तेच। हळद। अच्छा, हळद अर्धा चमचा। कोथिंबीर थोडी, कोणीच जरा त्याचा वास छान येतो, बस। ओके। मसाला तिखट, हा हे आपलं तिखट रेग्युलर जे आहे ना, बरोबर, ते वापरतो। 1 चमचा घालू। घाल 2 चमचे, कारण अजून त्याच्यामध्ये आपण फणस घालणार आहोत ना, थोडा बराच तिखट बाजूच। आता थोडं बेसन टाक, 2 चमचे। धना पावडर साधारण अर्धा चमचा। 1 चमचा। ओलं खोबरं, कोकणच्या बऱ्याच रेसिपीज मध्ये ओलं खोबरं असतंच। हो, किती घालावं? थोडं, बस। आणि तीळ। तीळ जरा म्हणजे मध्ये लागले घाला। मीठ चवीनुसार।
मीठ म्हणजे आता आपण थोडं फणसाच्या ह्या ह्याच्यानेच घालतोय. बरं. फणसाला जेवढं पुरे, कारण आपण हा मसाला तयार केलाय नंतर फणसात घालण्याची जरुरी नाही. अच्छा आता आपला मसाला तयार झालाय. अच्छा, आता आपण फणस याच्यामध्ये काढून घेऊ. घेऊ सगळं. बस. आता आपला हा मसाला म्हणजे थोडा बेसन वगैरे आपण घातलंय ना, मग त्याचा थोडा कच्चेपणा निघून जावा बरोबर, म्हणून थोडा हा मसाला करून घेतो. एक साधारण 5 मिनिटं त्याला शिजवलं तरी सुद्धा ओके आहे. हो. आता आपण गॅस बंद करू. वाह मैत्रिणींनो, आज मला फणसाचे कबाब खायला मिळणार आहेत. वेगळी रेसिपी टेस्ट करायला मिळणार आहे. आता हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. आता त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर घाल. बर, वरून पण थोडी कोथिंबीर पेरायची. कोथिंबीरीचा स्वाद छान लागतो. हो, असं म्हणतात की कोथिंबीर पदार्थाला हसवते. थोडा लिंबाचा रस 1 चमचा घालू. आणि ह्याच्यात जनरली ह्याला बाइंडिंगसाठी म्हणून मी ओट्स वापरले. अच्छा, म्हणजे थोडं एक वेगळेपणा, आणि ओट्स वापरावे ना, म्हणजे चांगले असतात, हेल्दी आहेत शरीराला. आणि ज्यांच्याकडे ओट्स नाही आहेत त्यांनी पोहे आहेत आपले, ते मिक्सरला लावून त्याची पावडर केली तरी सुद्धा चालणार. इथे आपण कुठे बटाटा वगैरे वापरलेला नाहीये. हो, म्हणजे हल्ली आपण हेल्थ कॉन्शियस जास्त बटाटा वगैरे नाही खात ना. मी तेच म्हणणार होते, आपण 1च चमचा तेल वापरलाय, बटाटा कुठेही वापरला नाही, कारण 1 चमचा तेल वापरलं याच्यासाठी की आपण हे फ्राय करणार आहोत. ओट्स किती चमचे घालायचा? 1 चमचा. हे छान मिश्रण एकजीव व्यवस्थित करून घ्यायचं, म्हणजे मसाला त्याला लागला पाहिजे. बरोबर. आता हे मिश्रण तयार झाले. बर, आता आपण ह्याचे कबाब बनवून घ्यायचे. यप मैत्रिणींनो, आम्ही या मिश्रणाचे व्यवस्थित कबाब बनवून ठेवतो. तोपर्यंत आपण घेऊयात ईस्टर्न स्पायसेस गोडा मसाला सुगरणमध्ये एक छोटासा ब्रेक. सुगरण सुगरण करते, सुगरण सुगरण करते संसार सुखाचा. ईस्टर्न स्पायसेस गोडा मसाला सुगरणमध्ये ब्रेक नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आपण करतोय फणसाचे कबाब आणि आता ते आम्ही बनवून घेतलेले आहेत. आता आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे. नाही, एक बनवून म्हणजे त्याच्यामध्ये आपण चीज पण घालते. अच्छा, जरा आतमध्ये चीज वगैरे घातलं की मुलांना आवडतं. एकदमच एकदम वा. अच्छा, मध्ये एक थोडी भोक पाडून घेऊन त्याच्यात चीज स्टफ करायचं. चीज थोडी स्लाइस घातलेली आहे. बरं, ओके. आता आपल्याला फ्राय करून घ्यायचंय का? हो. बरं, अशा प्रकारे हे कबाब मध्ये चीज स्टफ करून झालेले आहे. तेल गरम झालंय. अतिशय इनोव्हेटिव्ह पदार्थ आहे, अगदी स्टार्टर असं जे म्हणतात आपण. एक एक करून. हो, तळताना फास्ट त्याच्यावर तळायचं, म्हणजे जास्त तेल शोषलं जात नाही. अच्छा, आता हे पण छान असे खरपूस व्यवस्थित तळणार. या अगदी डाएट कॉन्शियस टीप देतात, म्हणजे म्हणून त्यांनी मुद्दाम त्यांच्या रेसिपीमध्ये बटाटा पण इन्व्हॉल्व केलेला नाहीये. तुम्ही मूळच्या कोकणच्या, त्यामुळे मग आता तुम्ही कोकणहून आला इकडे की तुम्ही? नाही, मी आता कोकणामध्ये गेलेली आणि तेव्हाच हा फणस आणला आणि त्यामुळे लगेच फणसाचे वस्तू करावी. हा एक योगायोग आहे. हा, खरं तर मी तेच म्हणते की कोकणच्या फणसाचे कबाब मला खायला मिळणार आहेत आता. लकीली मला काहीतरी असं वेगळं करण्याची नेहमी आवड आहे, म्हणजे अशी वेगळे पदार्थ बनवण्याची. त्याला साधारण किती वेळ लागतो आणि किती वेळ घ्यावा तळायला? थोडं लालट झाले ना. अच्छा, गोल्डन ब्राऊन कलर. गोल्डन ब्राऊन. हा, तसं खूप वेळ नाही लागत. मस्त खमंग सुवास येतोय. झालेले आहेत. थोडं टिश्यू पेपर आपण काढतो, म्हणजे जे एक्स्ट्राचं तेल असेल. बरोबर. जर शॅलो फ्राय केले कबाब तर हो तरी चालेल. खरं तर आहा मैत्रिणींनो, असं एक गोल्डन ब्राऊन मस्त कबाब आम्ही तळून घेतलेले आहेत आणि आम्ही सर्विंग प्लेटमध्ये ते काढून घेतो. तोपर्यंत तुम्ही पहा कसे केले हे कबाब. शिजवलेला फणस 1 वाटी, ओट्स 1 वाटी, ओलं खोबरं 1 वाटी, चिरलेला कांदा 1 वाटी, बेसन 1 वाटी, मिरची पेस्ट 1 टेबलस्पून, आलं लसूण पेस्ट 1 टेबलस्पून, लाल तिखट 1 टेबलस्पून,
हळद 1 टेबलस्पून, धणेपूड 1 टेबलस्पून, तीळ 1 टीस्पून, लिंबाचा रस 1 टीस्पून, चीज 1 क्यूब, मीठ चवीनुसार आणि कोथिंबीर. कृती: प्रथम गरम पॅनमध्ये तेल घेऊन त्यात मिरची पेस्ट, आलं लसूण पेस्ट, कांदा, हळद, कोथिंबीर, लाल तिखट, बेसन, धणेपूड, ओलं खोबरं, तीळ आणि मीठ घालून मिश्रण परतून घ्या. बाउलमध्ये शिजवलेला फणस, तयार सारण, कोथिंबीर, लिंबाचा रस आणि ओट्स घालून मिश्रण एकजीव करून घ्या. तयार मिश्रणाचे चीज घालून कबाब बनवा आणि गरम तेलात खरपूस तळून घ्या. अशा प्रकारे तयार फणसाचे कबाब चटणीसोबत सर्व्ह करा. रिकॅप बघून झालेला आहे आणि आता मी खूप टेम्प्ट होतीये हे कबाब खाण्याकरता, त्यामुळे लागलीच मी आता हे टेस्ट करणार आहे. वाव, सुपर. अजिबात जाणवत नाहीये हे फणसाचे केलेले आहेत म्हणून. कच्च्या फणसाचे कबाब, वा, मजा आ गया. म्हणजे चिकनचे कबाब पेक्षा हे जास्त टेस्टी लागते. मुलांना कळत नाही की त्याच्यामध्ये फणस घातलेला आहे. एक्झॅक्टली. तुम्ही पण टेस्ट करून बघा. मी अगदी अध्याशासारखं खाल्लेलं आहे, पण तुम्ही पण बघा ही नेहमीसारखी चालली की नाही. मध्ये जे चीज घातलंय त्यामुळे जो यमीनेस आलेला आहे, क्या बात आहे. आणि मैत्रिणींनो, मला आता खात्री पटली आहे पुढची रेसिपी सुद्धा या रेसिपी सारखीच काहीतरी भन्नाट आणि विशेष असणार आहे. तर पुढच्या रेसिपीकडे वळणार आहोत, पण पुढची रेसिपी अशी छान करण्याकरता आपण माधुरीताईंना छोटीशी विश्रांती देऊयात. ईस्टर्न स्पायसेस गोडा मसाला सुगरणमध्ये आपण घेऊयात एक छोटासा ब्रेक. सुगरण सुगरण करते संसार सुखाचा.